आपण असं म्हणू की एखादा क्रिकेट फील्डमध्ये जरी बघितलं हम्म. तर असं म्हणू की जो वातवाला असेल तो कधी हाय परफॉर्म करेल, कधी खूप अंडर परफॉर्म करेल, कन्सिस्टंटली सेम परफॉर्म नाही करेल. हे 2020 साठी चांगलं आहे की ज्याला Okay. क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे पण जर त्याला क्रिकेटमध्येच करिअर करायचं आहे तर त्याने 2020 फॉरवर्डमध्ये खेळलं पाहिजे. ते टेस्ट क्रिकेट किंवा वन डे साठी ते एकदम रिलायबल नाही, कारण की कधीतरी ते खूप एक्सेल करतील, कधीतरी त्यांच्या मूडवर आहे. 2020 मध्ये असंच पाहिजे की तुम्ही काही करा, कदाचित तुम्ही जिंकून पण द्या. बरोबर. तर त्या फॉर्मॅटसाठी ते एकदम परफेक्ट आहे. पित्तवाले तिन्हीकडे लागेल तसं मर्ज करून करू शकतात. प्लेन पित्तवाले बरोबर. 2020 मध्ये आपण फास्ट खेळू, वन डे मध्ये हे करू. टेस्ट क्रिकेटसाठी कफ प्रकृतीवाले सुटेबल आहे की ते आल्यापासून लास्टपर्यंत टिकून राहू शकतात स्लो अँड स्टडी खेळत. किंवा आपण म्हणू राहुल द्रविड होते, त्यांना आपण वॉल म्हणायचो किंवा काय. तर ते असं नव्हतं की ते खूप अँबिशियसली प्रत्येक बॉल सिक्स मारायला बघतात. हे बरोबर. पित्तवाले करू शकतात की त्यांना शो ऑफ करायला पण आवडतं की आपण फर्स्ट बॉलला मारून दाखवू किंवा हे त्यांना आवडतं. ओके ओके. सो त्यांना ते कफामध्ये ट्रेट नसतं, तो तसं दिसणार नाही, पण तो आहे म्हणून टिकून आहे म्हणून आपल्याला गॅरंटी असणार की हा टिकून राहणार आणि हा खेळणार हे आहे. तर आपण म्हणू तो कफ पित्त होता, थोडं पित्तामुळे त्याला कन्सिस्टन्सी होती की टिकून राहायचं, पण कफ डॉमिनेंट होता म्हणून तो एकदम अग्रेसिव्ह प्लेअर म्हणून हायलाइट झाला. की तो आला की तो शांतपणे खेळेल, हेच त्याचं ऑलवेज हायलाइट फॅक्टर. असं हे प्रत्येक जण सगळ्या फील्डमध्ये बसू शकतात, फक्त तिथलं ठराविक कुठला जॉब घ्यायचं त्या फील्डमधला हे त्यांनी चॉईस करता येऊ शकतं.